नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा वडा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 9 ते 10 बटाटे घेतलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला 2 तांबे पाणी घालायचं आहे। आणि 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। मी इथे 16-17 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 15-16 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत। त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं बटाटे शिजून थंड झालेले आहेत। त्यानंतर मॅश करून घ्यायचे आहेत। मॅश केल्यामुळे त्यामध्ये मोठ्या बटाट्याच्या फोडी राहत नाहीत, बारीक होतात। त्यामुळे मॅश करून घ्यायचे। तुम्ही किसून पण घेऊ शकता। इथं बटाटा मॅश करून झालेला आहे। त्यानंतर इथे 4-5 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत। कढीपत्ता घालायचा आहे भरपूर। त्यानंतर हे वाटलेले हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे ते। त्यानंतर 1 टीस्पून हळद घालायची आहे। त्यानंतर बारीक केलेला बटाटा घालणार आहोत आपण। आणि मिक्स करून घ्यायचा आहे। चांगला एकजीव करायचा आहे बटाटा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया। आपल्याला इथे एका बाउलमध्ये 3 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। 1 चमचा ओवा घालायचा आहे हातावर चोळून। त्यानंतर थोडं थोडं करून 1.5 कप पाणी घालायचं आहे आणि गिठोळ्या न ठेवता मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा
आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये आपण मिक्स केलेल्या बेसन पिठाने शेव काढून घेणार आहोत चमच्याने। चटणी बनवण्यासाठी शेवला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। या पद्धतीने चटणी बनवल्यावर अगदी विकतच्या सारखी चटणी होते। त्यानंतर 10 ते 12 पाकळ्या लसूण न सोलता तळून घ्यायचा आहे तो झाऱ्यामध्ये। त्यानंतर झाऱ्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। शेव, लसूण, कढीपत्ता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी विकतच्या सारखी लसूणची चटणी तयार होते। त्यानंतर बटाटा थंड झालेला आहे। मीडियम साईजचे आपण वडे बनवून घेणार आहोत। वडे बनवून झाल्यानंतर मिक्स केलेल्या बेसन पिठामध्ये बुडवून तळून घ्यायचे आहेत। तुम्ही या पद्धतीने वडे बनवले तर खूप छान विकतच्या सारखी चव लागते। एकदा नक्की बनवून बघा। सुरुवातीला कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत, त्यानंतर मीडियम गॅसवरती तळायचे आहेत। वड्याला असा छान कलर आला आहे। आता आपण काढून घेऊया। याच पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत। 9-10 बटाट्यामध्ये 20 ते 25 वडे तयार होतात। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।